Hello, dear students. In last session, we have discussed profit and loss appropriation account. Now, today we are going to discuss fixed capital and fluctuating capital method. लास्ट क्वेश्चन मध्ये आपण कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट याला ऑलरेडी टच केलेला आहे. सो आज आपण त्याचं लॉजिक आणि त्याचं अकाउंटिंग या दोन्ही गोष्टी या लेक्चरमध्ये लर्न करूया. सो इन केस ऑफ अ फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणजे जी आपण नॉर्मल वापरतो ती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडच असते. All entries related to capital, that is interest on capital, salary to partner, profit earned by the partner, drawings of the partner or interest on drawings are recorded in capital account itself. So balance of capital fluctuates. म्हणजे कॅपिटलचा बॅलन्स ओपनिंग आहे आणि क्लोजिंग आहे डिफरंट असणार आहे, फ्लक्च्युएट होणार, म्हणून याला म्हणलंय फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. मग दुसरा ऑप्शन काय आहे? दुसरा ऑप्शन आहे की फिक्स्ड कॅपिटल मेथड, म्हणजे कॅपिटलचा बॅलन्स चेंज करायचा नाही. सो इन दिस केस फिक्स्ड कॅपिटल मेथड, ऑल सच एंट्रीज आर रेकॉर्डेड इन करंट अकाउंट. नो एंट्रीज टू बी मेड इन द कॅपिटल अकाउंट फॉर अबोव मेन्शन आयटम्स. म्हणजे कुठले कुठले आयटम्स आहेत कॅपिटल अकाउंटला? एंट्रीज काय काय होतात बघा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, सॅलरी टू पार्टनर, प्रॉफिट अर्न अँड ड्रॉइंग्स, आणि काही होत असतील तर ह्या सगळ्यांचे इफेक्ट आपल्याला द्यायचे करंट अकाउंटला, आणि कॅपिटल अकाउंटला एकच इफेक्ट द्यायचा, दॅट इज कॅपिटल इंट्रोड्यूस बाय द पार्टनर. ठीक आहे. सो इन केस ऑफ अ फिक्स कॅपिटल मेथड, जसं नाव मध्ये मेन्शन केलेलं आहे, कॅपिटल विल रिमेन फिक्स, ऑल इफेक्ट्स आर गिवन इन द करंट अकाउंट. आणि इन केस ऑफ अ फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, नो करंट अकाउंट इज नेसेसरी, वी विल रेकॉर्ड ऑल द ट्रान्झॅक्शन्स इन द कॅपिटल अकाउंट इटसेल्फ. कन्सेप्ट क्लिअर आहे का बघा? 12th फार कमी वेळा असं होत असेल, पण आपल्याला सीए फाउंडेशन मध्ये फिक्स कॅपिटल मेथड पण बऱ्याच वेळा युज करायची आहे. ठीक आहे, चलो लेट्स मूव्ह फर्दर. बाकी फॉर्मॅट आपला आहे तसंच आहे. कॅपिटल अकाउंटला मॅक्झिमम वेळेला क्रेडिट बॅलन्स असतो, करंट अकाउंटला मात्र कदाचित डेबिट बॅलन्स पण येऊ शकतो. आपण लास्ट सेशन मध्ये ते बघितलेलं आहे. ठीक आहे. आता एक महत्वाचा पॉईंट आपण डिस्कस करूया, तो म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके, काय इंटरेस्ट ऑन कॅपिटल? जर पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन केलं असेल तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल पे करणं कंपल्सरी आहे, राईट? जर पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन केलं नसेल तर पार्टनरला इंटरेस्ट मिळणार नाही. आता अजून करून चालूया पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन केलेलं आहे. सो द क्वेश्चन इज हाऊ टू कॅल्क्युलेट द इंटरेस्ट. एंट्रीज आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये बघितलं. So interest on capital of partners is calculated for relevant period for which the amount of capital has been used in the business. जर ओपनिंग कॅपिटल मध्ये कुठलाही चेंज झाला नसेल तर काम सोपं झालं. वी विल कॅल्क्युलेट इंटरेस्ट ऑन द ओपनिंग कॅपिटल ओनली. Normally it is charged for full year on the balance of capital at the beginning of the year unless some fresh capital is introduced during the year. म्हणजे जर पार्टनरनं मे बी 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर कॅपिटल आणलं तर त्याच्यावर ऍडिशनल इंटरेस्ट पे करायला लागेल फॉर दॅट पर्टिक्युलर टाइम पिरियड. ठीक आहे. सो सोपं काय आहे, जर काही इन्फॉर्मेशन नसेल ओपनिंग कॅपिटलवर इंटरेस्ट पे करा, सिम्पल. जर ऍडिशनल इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल अकॉर्डिंगली तुम्हाला काय करायचंय, इंटरेस्ट पेमेंट, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, नाव प्लीज रिमेंबर दिस इज इम्पॉर्टंट फॉर ट्रू और फॉल्स ऑल्सो. इन केस ऑफ अ लॉस नो इंटरेस्ट इज प्रोव्हाइडेड. जर लॉस झाला इंटरेस्ट मिळणार नाही, प्रॉफिट झाला तो पण इंटरेस्ट पेक्षा जास्त असेल तर इंटरेस्ट मिळणार. इन केस ऑफ इनसफिशियंट प्रॉफिट्स, when net profit is less than amount of interest on capital, please remember this, the amount of profit is distributed in the ratio of capital as partners get profit by way of interest on capital only. 3 एक्झाम्पल घेऊ सोपी आणि अंडरस्टँड करूया. सपोज एचं कॅपिटल आहे 1 लाख, बीचं कॅपिटल आहे 2 लाख, टोटल कॅपिटल झालं 3 lakhs. 10% इंटरेस्टचा रेट घेऊ. सो 3 lakhs वर इंटरेस्ट पे करायला लागणार 10% 30,000. आता सपोज लॉसच झाला 5,000, इंटरेस्ट पे होणार नाही, सिंपल. जर प्रॉफिट झाला 60,000, 30,000 इंटरेस्ट पे करा, बाकी जो प्रॉफिट आहे तो जो रेशो डिसाईड केलाय त्याच्यामध्ये डिव्हाइड करा. तिसरी केस घेऊया आता. इनसफिशियंट प्रॉफिट आहे, म्हणजे प्रॉफिट झालाय लेट से 20,000,
20 नको, जरा कॅल्क्युलेशनला डिफिकल्टी. आपण घेऊया प्रॉफिट 15,000. ठीक आहे. आता इन केस ऑफ इनसफिशियंट प्रॉफिट्स, दॅट इज नेट प्रॉफिट इज लेस दॅन अमाऊंट ऑफ इंटरेस्ट. अमाऊंट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 30,000, राईट. द अमाऊंट ऑफ प्रॉफिट is distributed in the ratio of capital as partners get profit by way of interest on capital. आता आपण प्रॉफिट कन्सिडर केलाय 15,000 विच इज लेस दॅन अमाऊंट ऑफ इंटरेस्ट 30,000. तर आता जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिव्हाइड करायचा नाही, तो कॅपिटल रेशो मध्ये, म्हणजे 1:2. कॅपिटल आहे एचं 1 लाख, बीचं 2 lakhs. सो 1:2 मध्ये आपण काय करायचं, तो प्रॉफिट डिवाइड करायचा, जो 5,000 आणि 10,000 येईल. समजलंय का बघा? जर डिफिकल्टी असेल परत एकदा हेच एक 5 मिनिटाचं तुम्ही रेकॉर्डिंग चेक करा, सो दॅट यू विल अंडरस्टँड, अँड बाय प्रॅक्टिस यू आर डेफिनेटली गोइंग टू अंडरस्टँड दिस. ठीक आहे. दिस इज अबाउट द इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कम्पॅरेटिव्हली तसं इझी आहे. फक्त काय रूल आहे? इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलाउड ओनली व्हेन इट इज मेन्शन इन द पार्टनरशिप डीड, आणि त्यासाठी रिटर्न पार्टनरशिप डीड कंपल्सरी आहे. ओके. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या अगेन्स्ट काय असणार आहे? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ओके. सो इंटरेस्ट इज चार्ज अकॉर्डिंग टू द टाइम दॅट elapses बिटवीन डेट ऑफ ड्रॉइंग्स अँड एंड ऑफ द इयर. इथे इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे? डेट ऑफ ड्रॉइंग्स, हा म्हणजे वरच्या ड्रॉइंग केव्हा होईल त्या डेट पासून एंड ऑफ द इयर, जे आपल्याकडे 31 मार्च आहे तेवढ्या पिरियडसाठी इंटरेस्ट चार्ज करायचं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स P&L अप्रोप्रिएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार. इंटरेस्ट ऑन कॅपिटल P&L अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. ओके. When dates are not given, interest is to be charged for 6 months on the whole of the amount of drawings. म्हणजे सपोज दिलेला आहे A has withdrawn 20,000 during the year. डेट अवेलेबल नाही. त्या केसमध्ये 20,000 वर जो काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्यानं 6 मंथचं इंटरेस्ट काढायचं, कारण डेट अवेलेबल नाही म्हणून. डेट अवेलेबल असेल अकॉर्डिंग टू टाइम तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. नाव व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, इफ विड्रॉल्स आर मेड इव्हनली इन द बिगिनिंग ऑफ इच मंथ. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला पार्टनर ठराविक अमाऊंट विड्रॉ करतोय. लेट से एप्रिलला ए विड्रॉ करतोय ₹10,000 पर मंथ ऍट द बिगिनिंग ऑफ, म्हणजे एप्रिलच्या फर्स्ट तारखेला, मग मेच्या फर्स्टला, जूनच्या फर्स्टला असं तो विड्रॉ करतोय. इन सच अ केस इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड फॉर द होल अमाऊंट ऑफ 6.5 months. मग या केसमध्ये आपण इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करणार? सोपं घेऊ, रेट ऑफ इंटरेस्ट 5% घेऊया. आणि ए किती विड्रॉ करतोय? सपोज 10,000 ऍट द बिगिनिंग, सो 10,000 इंटू 6.5 इंटू 5%, दॅट्स इट. कॅल्क्युलेशन नंतर करूया. परत सांगतो, ए इज विड्रॉइंग ₹10,000 पर मंथ ऍट द बिगिनिंग ऑफ इच मंथ. सो कॅल्क्युलेशन कसं होणार? 10,000 इंटू 6.5 इंटू 5%, दॅट्स इट. नाव इफ विड्रॉवल्स आर मेड ऍट द एंड ऑफ इच मंथ. आता बी आहे पार्टनर, बी विड्रॉ करतोय लेट से 5,000 ऍट द एंड ऑफ इच मंथ. सो एप्रिल एंड, मे एंड, जून एंड. ओके. याला तो 5,000 विड्रॉ करतोय. तर इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचंय? 5,000 इंटू 5.5 इंटू 5%, दॅट्स इट. आणि जर तो दर महिन्याला विड्रॉ करतोय पण डेट फिक्स नाहीये, म्हणजे बिगिनिंगला करतोय का एंडला करतोय ही डेट आपली फिक्स नाहीये, तर त्या केसमध्ये सरळ 6 मंथ्स घ्यायचे. म्हणजे सपोज सी एक पार्टनर आहे, सी इज विड्रॉइंग 20,000 पर मंथ. तर सीचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कॅल्क्युलेट करताना 20,000 इंटू 6 इंटू 5%, जो काय रेट ऑफ इंटरेस्ट असेल तो कन्सिडर करा, पण अकॉर्डिंगली तुम्हाला करायचं आहे. सो दर महिन्याच्या बिगिनिंगला जर विड्रॉ केली सेम अमाऊंट, तर ती अमाऊंट इंटू 6.5 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट. दर महिन्याच्या एंडला विड्रॉ केली तर ती अमाऊंट इंटू 5.5 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट. आणि ड्युरिंग द मंथ डेट दिलीच नसेल पण प्रत्येक महिन्याला सेम अमाऊंट विड्रॉ करतोय, तर ती अमाऊंट इंटू 6 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट असं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड दिस. नाउ वी विल प्रॅक्टिस दिस पॉइंट्स सो दॅट इट विल बी व्हेरी मच क्लिअर टू यू. ठीक आहे. सो एक क्वेश्चन लर्न करूया आपण. क्वेश्चन दिसतोय का बघा?
ओके, काय क्वेश्चन आहे? Agarwal, Samuel and Khan are partners in a firm. On 1st April 22, their fixed capital stood as 250, 125 and 125 respectively. As per the provisions of partnership deed, आपल्याकडं तिघांचे 3 पार्टनर्स आहेत, तिघांचे कॅपिटल्स दिलेले आहेत. As per the provisions of partnership deed, Khan was entitled to salary of 25,000 per annum, no problem. All the partners were entitled to interest at the rate of 5% per annum. This is also okay. Profits and losses were to be shared in the ratio of capitals. जो कॅपिटलचा रेशो आहे तोच प्रॉफिट लॉसचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. सो तो किती येणार आहे आता? 2:1:1. ठीक आहे. नाउ net profit for the year ended 31st March 23 of rupees 1,65,000 and for 31st March 24 of rupees 2,25,000 was divided equally without providing for the above adjustment. 2 वर्षाचा नेट प्रॉफिट दिलाय, ह्या कुठल्याही ऍडजस्टमेंट केलेल्या नाहीत. यू आर रिक्वायर्ड टू पास अँड ऍडजस्टमेंट जर्नल एंट्री टू रेक्टिफाय द अबोव एरर्स. म्हणजे सॅलरी किंवा इंटरेस्ट न पे करता प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेला असणार. करेक्ट? हा, आता आपल्याला यांचा इफेक्ट देऊन नेट प्रॉफिट काय करायचं आहे, आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आणि त्याची एक रेक्टिफिकेशन एंट्री पास करायची आहे. ठीक आहे. आधी रेशिओ काय होता बघा, डिवायडेड इक्वली, म्हणजे तो 165 प्लस 225 टोटल करा किती होते? 390 टोटल होईल. 3,90,000 इक्वली डिवाइड केले. सो ए ला मिळणार 130, एस ला मिळणार 130, के ला पण मिळणार 130. ऑलरेडी दिलेले आहेत. आता आपल्याला या ऍडजस्टमेंट करून मग नवीन प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे आणि लास्ट पार्ट ऍडजस्टमेंट एंट्री पास करायची आहे. 4 मार्काला एकदम परफेक्ट क्वेश्चन आहे. ओके, क्वेश्चन नंबर 1C हा जनरली 4 मार्क्स असतो, त्यासाठीचा परफेक्ट क्वेश्चन आहे. आपण हा आता व्यवस्थित सॉल्व्ह करूया. चलो, क्वेश्चन एकदा व्यवस्थित बघून घ्या. ओपनिंग कॅपिटल सॅलरी 25,000, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%, प्रॉफिट 2:1:1. ठीक आहे. फॉर्मॅट तयार केलं नाही लास्ट लेक्चर सारखा, काय आवश्यकता नाही. सो लेट स्टार्ट. वर लिहूया, कॅल्क्युलेशन ऑफ रिवाइज प्रॉफिट्स. ठीक आहे. पर्टिक्युलर्स ए, सॅम्युएल्सन ना एस आणि के. ठीक आहे. ओके, अगरवाल, सॅम्युएल्सन आणि खान. आता प्रॉफिट्स बिफोर ऍडजस्टमेंट्स. प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट बघूया. आता आपण टोटल बघितलेला 1,65,000 प्लस 2,25,000 हा आपला प्रॉफिट आहे. सो इट इज 4 lakhs, सॉरी 390. आणि आधीचा रेशो काय होता? इक्वली होता. सो तिघांना आता सेम येणार आहे. आता ऍज पर अग्रीमेंट, ऍज पर अग्रीमेंट काय झालं? खान इज एंटायटल टू सॅलरी. खानला किती सॅलरी द्यायची आहे? 25,000. सो सॅलरी टू खान, खानच्या अकाउंटला लिहूया 25,000. आणि तिघांना आपल्याला इंटरेस्ट पे करायचं आहे 5%. सो आपले कॅपिटल्स आहेत 250, 125, 125. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%.
सो इथं 250 इंटू 5%. सो 12,500 इन एवढा येणार, एवढा येणार. चेक करा 250, 125, 125च्या बेसवर काय येतोय तो. बाळांनो आपल्याला इथं 2 वर्षाचा घ्यायला लागेल. सो सगळ्या अमाऊंट फक्त डबल करूया, कारण की प्रॉफिट आपण 2 वर्षाचा घेतलाय. सो आपण 20चं करू 50, हे करू 25,000 आणि हे 12,500, 12,500. ओके, बघा एक्झाम मध्ये अशी आपली एरर होऊ नये, सो आपल्याला क्वेश्चन परत एकदा चेक करायला लागेल. सॅलरी 2 इयर्सची आणि इंटरेस्ट पण आपल्याला 2 इयर्स घ्यायचा आहे. ठीक, इथं लिहू वाटल्यास 5% पर एनम. डन. आता प्रॉफिट किती राहणार बघा. प्रॉफिट आफ्टर ऍडजस्टमेंट्स. प्रॉफिट आफ्टर ऍडजस्टमेंट किती येणार आहे बघा आपला. 390 करेक्ट, मायनस 50,000, मायनस हे पण सगळे 50,000 आहेत बघा. 25, बरं चला करून घेऊया आपण. बरोबर, 290 प्रॉफिट राहिला. आता न्यू रेशो काय ठरलेला त्यांनी, ट्राय टू रिमेंबर इट. न्यू रेशो सांगितलं त्यांनी कॅपिटलच्या बेसवर करा. सो 2:1:1 मध्ये डिवाइड करू आपण. सो डिवायडेड बाय 2. ओके, सो आता रिव्हाइज्ड गेन बघूया काय येतोय. इथं याचे 145 प्लस 25, इथं 72,500 प्लस 12,500 आणि इथं या तिन्हीची टोटल 390 आहे. त्यांना एकदा कन्फर्म करूया म्हणजे क्रॉस चेक होईल आपलं. येस, एकदा सगळ्यांनी चेक करा शांतपणे. रिवाइज गेन आलेले आहेत आणि बिफोर ऍडजस्टमेंट आहे आपला 130, 130, 130. समजलंय का बघा. इथं आपण हे सगळं फॉर 2 इयर्स घेतलंय, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. हा, फॉर युअर अंडरस्टँडिंग लेट मी राईट इट. ठीक आहे, आता आपण बघूया एक्सेस किती मिळालं पाहिजे. आता ए ला एक्सेस मिळालं पाहिजे 40,000 आणि के ला पण एक्सेस मिळाला पाहिजे 5,000 आणि कोणाला तरी जास्त मिळालाय. सो बॅलन्स इज द सॅम्युएल्सन. सो त्याला जास्त मिळालेला आहे 45,000 करेक्ट. सो एस ला आपण जास्त प्रॉफिट दिलेला, ई आणि के ला कमी दिलेला ऍज पर रिवाइज्ड. सो आता ज्याला लॉस होणार, म्हणजे आता सॅम्युएल्सनला ऍज पर न्यू अग्रीमेंट लॉस होणार आहे. ज्याला लॉस होणार त्याचं कॅपिटल अकाउंट डेबिट, ज्यांना प्रॉफिट होणार आहे त्यांचं कॅपिटल अकाउंट क्रेडिट. ओके, आपण फर्स्ट सेशनला ही जर्नल एंट्री बघितलेली. इन केस ऑफ लॉसेस डेबिट कॅपिटल अकाउंट्स, इन केस ऑफ गेन्स क्रेडिट कॅपिटल अकाउंट्स. करेक्ट आहे. सो आता आपण रिवाइज एंट्री पास करूया. सॅम्युएल्सन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट. अगरवाल आहे, एक्झाम मध्ये फुल लिहा, टू खान्स कॅपिटल अकाउंट. सो नाउ द लॉस ऑर डेफिसिट टू सॅम्युएल्सन इज 45,000. ओके, आणि इथं आपल्याला ए ला 40,000 येणार आहे आणि के ला आपल्याला 5,000 येणार आहे. ओके, सगळ्यांनी कॅल्क्युलेशन परत एकदा चेक करा. त्याच्यानंतर आपण एंट्री पण परत एकदा चेक करू. ओके, मोस्टली सगळ्यांना लक्षात येईल. क्वेश्चन एकदा बघूया. क्वेश्चन काय होता चेक करा.
कॅपिटल्स होते 250, 125, 125, 2:1:1. खानला सॅलरी 25,000. पार्टनर्सना इंटरेस्ट 5% आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे ऍज पर देअर कॅपिटल. 2 वर्षाचा प्रॉफिट दिला आहे 165, 225, टोटल 390 होणार आहे. तो आपल्याला या ऍडजस्टमेंट करून डिवाइड करायचा आहे. क्वेश्चन क्लिअर आहे? आन्सर पर एकदा चेक करू. बघा आपण 390 डिवाइड केलं इक्वली 130, 130, 130. आता एग्रीमेंट प्रमाणे सॅलरी टू खान आहे 2 वर्षाची 50,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे 5%. ते पण 2 वर्षाचं घेतलंय त्यामुळे डबल झालेला आहे. हे न्यू प्रॉफिट्स आहे. याला एखादा कलर देऊ. लेट्स पुट ब्ल्यू. ठीक आहे. आणि मग रिवाइज गेन होणार. इंटरेस्ट प्लस प्रॉफिट हे टोटल केलेले आहेत. फॉर ए इट इज 170, फॉर एस इट इज 85,000, फॉर के इट इज 1,35,000. आणि मग एक्सेस मिळायला पाहिजे ए ला. ऍक्च्युअली मिळायला पाहिजे होता 170, त्याला मिळाला 130. सो एक्सेस मिळायला पाहिजे ए ला 40,000. सिमिलरली फॉर के 135 मिळायला पाहिजे, 130 ऑलरेडी दिला. सो 5. या दोघांचा जेवढा गेन आहे तेवढाच आपला एस चा डेफिसिट येणार आहे. ऍज वी लर्न, ज्याला लॉस होतोय त्याचं कॅपिटल अकाउंट डेबिट, ज्याला प्रॉफिट होतोय त्याचं कॅपिटल अकाउंट क्रेडिट. नाउ दिस इज द जर्नल एंट्री. नाउ दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड फॉर मिनिमम 4 मार्क्स इन द एक्झामिनेशन. ओके, आय होप तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाला असेल. बट इफ यू हॅव एनी डाउट्स then we will discuss in detail in our regular batch. Thank you very much.